गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांना वंदन करून त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. मार्गदर्शन. ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे, स्वानुभव आहे, त्यांनीच शिष्यांना मार्गदर्शन करावे असा संकेत आहे. गुरु होण्यासाठी काही विशेष पात्रता असावी लागते, त्याशिवाय गुरु होता येत नाही. गुरु हे जन्मानेच असावे लागतात. ज्या गुरूंना शाश्वत सत्याचा अनुभव आलेला नाही किंवा कोणताही अधिकार प्राप्त झालेला नाही, अशांनी मार्गदर्शन केल्यामुळे कित्येकांचे नुकसानही होऊ शकते. मनुष्य ज्यावेळी जन्म घेतो त्यावेळी त्याच्याबरोबर मागील कित्येक जन्मांचे दोष सोबत येत असतात. काही वेळेला काहीतरी भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो. काही वेळेला स्वतःचे दोष व घराण्याचे दोषही सोबत आलेले असतात. ज्यावेळी अधिकारी पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली उपासना चालू होते तेव्हा या दोषांचे ढीग कमी कमी होत जातात. मार्गदर्शन करताना भक्ताची स्वउन्नती करण्याची तळमळ, साधना करण्यासाठी तो किती वेळ देऊ शकेल, या सर्व बाबी विचारात घेतल्या जातात. गुरु प्रत्येकाकडे नेहमी विधायक दृष्टीने पाहतात. गुरूंकडून साधकाला जे मार्गदर्शन मिळते ते त्याच्यापुरते योग्य असते. ज्याची जशी मन एकाग्र करण्याची क्षमता व पात्रता, त्याप्रमाणे त्याची प्रगती होते. एखाद्या भक्ताचे मन लवकर एकाग्र होत असेल तर त्याची प्रगती लवकर होईल हे उघड आहे. जसजशी पात्रता अधिक वाढेल तशी देवाची कृपा अधिक लवकर, हे साधे गणित आहे. गुरूंचे मार्गदर्शन व त्यासोबत दिलेली शक्ती कशी फलद्रूप होते याविषयी एक उदाहरण देतो. स्वामी विवेकानंदांच्या बालपणीचा मित्र एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार झाले तरीही काही फरक पडला नाही. मध्यंतरीच्या काळात स्वामींची व त्याची भेट झाली नव्हती. डॉक्टरी इलाजांना कंटाळल्यानंतर त्याने शेवटची भेट व्हावी म्हणून स्वामींना निरोप पाठवला. स्वामींना त्याची दया आली व त्यांनी त्याला उपनिषदातील एका श्लोकाचे रोज पठण करावयास सांगितले. प्रत्येक पठणाच्या वेळी त्याच्या अंगात शक्तीचा संचार होत असे. अशा रीतीने तो 8-10 दिवसात बरा झाला. यामध्ये कोणाची शक्ती किती काम करीत होती हे सामान्य लोकांना कळत नसते. तसे म्हटले तर उपनिषदातील प्रत्येक श्लोक हा वेदवाणीचा श्लोक आहे. तेव्हा वेदवाणीचा प्रभाव तेथे दिसणार हे उघड आहे. याशिवाय स्वामींनी ते पठण करायला सांगितले होते म्हणजे सोबत स्वामींची शक्ती होती. याचा अर्थ श्लोक कोणी कोणास म्हणावयास सांगितला त्या व्यक्तीवरही हे फार अवलंबून असते. महान गुरूंचे शिष्यत्व मिळणे फार अवघड असते. तुम्ही त्यांना गुरु मानणे हे तुमचे म्हणणे आहे, ही तुमची बाजू आहे, परंतु त्यांनी तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करणे महत्त्वाचे आहे आणि हेच शिष्यत्व लवकर मिळत नाही. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. ही सेवा परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.